आजची सत्य घटना ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा येईल। ही घटना आहे एका वृद्ध महिलेची, जी जवळपास 20 वर्ष एकटीच राहिली आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तिला समजलं की ती एका भयंकर सत्याच्या सावटाखाली जगत होती। या घटनेने संपूर्ण शहर हळहळलं होतं। पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी विचित्र, भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी स्वप्नील, चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी। सप्टेंबर 15, 2016 दिवशी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन भागात एक 80 वर्षाची विधवा महिला रीटा वोल्फसन आपल्या घराच्या स्वयंपाकघरात हळूहळू अंदाज घेत चालली होती। कारण की तिची दृष्टी पूर्णपणे गेलेली असल्यामुळं तिला समोरचं दिसणं अवघड होतं। ती अशी चालत असताना चुकून टेबलाजवळ पडलेल्या टोपलीला अडखळली आणि जोरात जमिनीवरती आपटली। जमिनीवर आपटताच तिला शरीरामधून काहीतरी तुटलेला आवाज आला आणि त्या क्षणी ती जोरात वेदनेने ओरडायला सुरू झाली। तिला लगेच कळून चुकलं होतं की तिचं हिप बोन फ्रॅक्चर झालं आहे। पण ही सामान्य दुखापत नव्हती। तिच्यासाठी ही घटना जिवंत राहण्याचा किंवा मरण्याचा प्रश्न होणार होती। रीटा गेली 20 वर्ष पूर्णपणे एकटीच राहत होती। तिने तिचं सर्व कुटुंबीय आणि मित्रपरिवार सोडून दिले होते। याचं कारण होतं तिचा लाडका मुलगा लुईस। 20 वर्षापूर्वी तिचा मुलगा लुईस अचानक घर सोडून गेला। कुठं गेला, का गेला, तिला काहीच माहिती नव्हतं। त्यानंतर तिचा त्याच्याशी काहीच संपर्क आला नाही। पण ही घटना रीटासाठी धक्कादायक होती। तिच्या जीवनाचा आधारच निघून गेला होता। त्यामुळे तिने संपूर्ण जगापासून स्वतःला तोडून घेतलं। आता जेव्हा ती या स्वयंपाकघरात पडली होती तेव्हा ती जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत होती। तिने कसंबस स्वतःला ओढत हॉल मधल्या टेबलाजवळ नेलं आणि तिथून फोन घेऊन इमर्जन्सी नंबर डायल केला। काही मिनिटातच मदत आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रीटाच्या पायाच्या आणि डोळ्यांच्या अशा स्थितीमुळं डॉक्टरांनी तिला आधी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता तुमच्या घरात एकटे तर राहू नाही शकत, तुम्हाला वृद्धाश्रम किंवा नातेवाईकांसोबतच राहावं लागतं। रीटा गळून गेली होती। इतके वर्ष ती त्या घरात तिच्या मुलाच्या आठवणीमध्ये जगत होती। पण आता तिला एक निर्णय घ्यावा लागणार होता। तिला तिच्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधावा लागणार होता आणि खूप विचार केल्यानंतर तिने तिच्या लहान भावाला म्हणजे जोसेफला फोन केला। इतक्या वर्षानंतर फोन आल्यानंतर जोसेफ तिच्यासोबत बोलताना थोडा आश्चर्यचकित झाला, पण तो लगेच मदतीसाठी तयार झाला। त्याने सांगितलं की तो लवकरच हॉस्पिटलमध्ये भेटायला येईल आणि तोपर्यंत त्याची पत्नी रीटाच्या घरी जाऊन तिच्या आवश्यक गोष्टी घेऊन हॉस्पिटलमध्ये येईल। तसा जोसेफ हॉस्पिटलकडे निघाला आणि इकडे जोसेफची पत्नी रीटाच्या घरी पोहोचली। तिने घराचा दरवाजा उघडताच तिला एक भयंकर कुबटवास जाणवला। संपूर्ण घर अस्ताव्यस्त होतं। वर्षानुवर्ष गोळा केलेल्या वस्तूंनी ते भरलेलं होतं। पण तिने विचार केला, रीटाला दिसत नसल्यामुळं आणि एकटी राहत असल्यामुळं हे घर अशा स्थितीमध्ये असेल। ती घराच्या आत गेली आणि वरच्या मजल्यावर रीटाच्या खोलीत जाण्यासाठी जिना चढू लागली। तिने पहिलं दार उघडलं आणि त्या खोलीत जे काही होतं ते पाहून ती जोरात ओरडली। बेडवरती एक मानवी सांगाडा कपडे घातलेल्या अवस्थेत पडलेला होता आणि तो सांगाडा होता रीटाच्या मुलाचा म्हणजेच लुईसचा। त्याच्या अंगावरती अजूनही 20 वर्षापूर्वीचे कपडे तसेच होते आणि तो तसाच इतके वर्ष बेडवरती आहे त्या अवस्थेत पडून होता। रीटाला 20 वर्षापूर्वी जे वाटलं होतं की लुईस तिला सोडून गेला आहे, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं। लुईस त्या घरातून कधीच गेला नव्हता। तो त्या घरातच स्वतःच्या खोलीत मृत झालेला होता। संशोधनात असं आढळलं की लुईसला
एक गंभीर आजार होता, जो कदाचित त्याने आईला सांगितलाही नसेल. एका रात्री तो आपल्या पलंगावर झोपला आणि कायमचा झोपून गेला. पण रीटाने त्याचं दार उघडूनही पाहिलं नव्हतं. ती एकटेपणाच्या दुःखात इतकी बुडाली होती की तिने स्वतःलाच पटवून दिलं होतं की माझा मुलगा मला सोडून गेला आहे, किंवा तिला माहिती होतं तिचा मुलगा मृत झालेला आहे, पण तिच्या मनाने हे सत्य कधीच स्वीकारलं नव्हतं. त्यामुळे तिने संपूर्ण आयुष्य त्याला घरात तसंच ठेवून जगायचं ठरवलं होतं. त्या रात्रीनंतर पोलीस आणि रीटाचा भाऊ जोसेफ या घटनेने पूर्णपणे हादरून गेले होते. रीटाच्या 20 वर्षाच्या एकटेपणाचं कारण हेच होतं की ती एका चुकीच्या कल्पनेवरती जगत होती की तिचा मुलगा तिला सोडून गेला नाहीये, तो तिच्या जवळच आहे, पण मृत अवस्थेत. तिला असं वाटत होतं तो कधी ना कधी जागा होईल आणि तिच्याशी बोलल. ही घटना रीटाच्या आयुष्यातलं भयंकर किंवा माहिती असून सुद्धा लपवलेलं हृदयद्रावक सत्य होतं, जे नक्कीच न्यूयॉर्क मधील सर्वांच्या मनाला एक चटका लावून गेलं. चला तर मग आजच्यापुरतं इतकंच होतं. तुम्हाला स्टोरी नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.